जगण्याची उर्मी आणि मृत्यूचं भय ह्या दोन बिंदूमध्ये जे काही आपण जगतो त्यालाच हे जग आयुष्य म्हणून गौरवतं. खरं तर आताची शाश्वती ही बाब आपलं अस्तित्व परिपूर्णतेकडे नेण्यासाठी प्रोत्साहन देते. जे श्वास मिळाले त्याचा उत्तम उपयोग करून स्वतःचं आणि इतरांचंही जगणं सुसह्य आणि सुंदर करणं हे इतकं कठीण नक्कीच नसतं. पण अहंकार, लालसा, मद, हव्यास अशा गोष्टीचा मनात शिरकाव झाला की अंत नावाच्या शाश्वत सत्याचा हळूहळू विसर पडू लागतो आणि हाच विसर कधी स्वतःच्या तर कधी इतरांच्या विदारक विनाशाचं कारण बनतो. सध्याच्या जगातील बरीचशी माणसे सौंदर्याला महत्त्व देतात. ते माणसाची वागणूक, माणसाची विचारशैली ही फक्त चेहऱ्यावरूनच ठरवतात. पण माझ्या मते तर माणसाचे खरे सौंदर्य हे चेहऱ्यावरून नसते, तर त्याच्या मनाच्या सुंदरतेवर, त्याच्या योग्य वागणुकीवर असते. म्हणून तुम्हाला कोणी तुमच्या वर्णावरून तुमची किंमत ठरवत असेल तर त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करा. कारण मौल्यवान व्यक्तीची किंमत ही जग ठरवत नाही, तर ते स्वतः ठरवतात. या जगात सर्वात सुंदर तीच व्यक्ती वाटते ज्याच्यावर तुमचं मनापासून प्रेम आहे. ती त्यापेक्षा सुंदर या जगात दुसरं कोणीच नाही असं वाटतं. हेच माणसातलं प्रेम आहे. खरं तर माणसाचं मन सुंदर असलं पाहिजे. चेहरा कितीही सुंदर असला तरी तो आयुष्यभर सुंदर राहत नाही. तो काही काळच सुंदर दिसतो. त्यामुळे त्याचा गर्व कधीच बाळगू नये. तुमचं मन जर सुंदर असेल तर तुम्ही या जगात असाल किंवा नसाल तरीही काही लोक नक्कीच तुम्हाला चांगलंच म्हणतील. तेच तुमचं खरं सौंदर्य असेल जे निरंतर टिकून राहतं. जीवनात या गोष्टीमुळे खूप त्रास सहन करायला लागतो. पहिला म्हणजे साधा स्वभाव, दुसरा कमीपणा घेणे, तिसरा जबाबदारी स्वीकारणे, चौथा चांगले शब्द, पाचवा चांगल्या सवयी, सहावा चांगले विचार आणि सातवा माणुसकी दाखवणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आवडत्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे. आणि मित्रांनो, ओढीने नात्यांना जपणं व फक्त कर्तव्यातून नात्यांना जपतो आहोत हे दाखवणं यामध्ये खूप फरक असतो आणि याची जाणीव नात्यातल्या प्रत्येकाने ठेवायची असते. आजचा माणूस हा विविध रोगांनी त्रस्त आहे, जसे की द्वेष, मत्सर, ताणतणाव. पण त्यातील प्रमुख रोग म्हणजे अहंकार. माझ्या एवढे किंवा माझ्यासारखे कोणीच करू शकत नाही हा आहे अहंकार. आणि प्रयत्न केला तर तुम्ही माझ्यापेक्षाही चांगले करू शकता ही आहे सभ्यता. म्हणून या निरर्थक रोगांना बळी पडू नका. प्रेमाने व तुमच्या कर्तृत्वाने लोकांची मने जिंका. मग शत्रू देखील तुमचा मित्र होईल. कुणी कितीही तुमच्या हातातले ओढून घेऊ द्या, नशिबात असेल तर ते आपोआप तुमच्याकडे परत येईल आणि नशिबात नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ते गेल्याशिवाय राहणार नाही. सर्वात मोठं वास्तव हे आहे की लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात, परंतु वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात. प्रत्येक वस्तूमध्ये किंवा व्यक्तीमध्ये काही ना काही अनुभव मिळतोच. तो कायम अनुभव आपण उराशी घेऊन जगावं, जेणेकरून ती गोष्ट नंतर कधी चुकता कामा नये. कारण आपण अनुभवातून परिपक्व होत असतो. आयुष्यात चुकलेला एक निर्णय आयुष्यभराची शिकवण अनुभव देऊन जातो. दुःखामध्ये असताना मनाला वेदना होतातच. फक्त त्या वेदनेमध्ये मनाला किती वेळ रडू द्यायचे हे फक्त तुमच्या हातात आहे. मित्रांनो, आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात. तोडणं आणि टाळणं हा क्षणाचा खेळ असतो, मात्र जोडणं आणि जोडून ठेवणं हा आयुष्यभराचा मेळ असतो. प्रत्येक समस्येवर काही ना काही मार्ग असतोच, फक्त त्यासाठी विचार शांततेत करावा लागतो. आयुष्य हा एक झोका आहे, ज्याची एक दोर सुखाची आणि दुसरी दुःखाची असते. ज्याला दोन्हीचा समतोल राखता येतो त्यालाच उंच झोका घेता येतो. आपल्या अनमोल भावना चुकीच्या ठिकाणी व्यक्त करून त्यांना काडीमोल करण्यापेक्षा मनाच्या पेटीत त्या जपून ठेवलेल्या बऱ्या असतात. मित्रांनो, बोललेल्या शब्दांना ऐकायला सगळ्यांनाच जमतं. शब्दामध्ये लपलेला भाव वाचायला मोजक्यांनाच जमतं. पण शब्दांशिवाय मनातला भाव समजून घ्यायला फक्त आपल्या माणसांनाच जमतं.
आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक नातं जीवापाड जपत असतो, प्रत्येक नात्याची काळजी पुरेपूर घेत असतो. पण कधीकधी नात्यांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त चांगले वागल्यानंतर आणि जास्त काळजी केल्यानंतर त्यानंतर प्रकार खूप वेगळा होत असतो. आपण त्या नात्याच्या जेवढा जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असतो ते नातं तेवढे दूर जात असते. प्रमाणापेक्षा जास्त नात्यात गुंतून जाऊ नये. आपली वाटणारी सगळीच नाती आपली नसतात. आपण आपल्या आयुष्यातील आपुलकी असणारी नाती सांभाळावीत. माणूस जीवनात सगळं काही विसरू शकतो, पण एखाद्याने केलेला विश्वासघात तो कधीच विसरू शकत नाही. नाती टिकवण्यासाठी कधी आंधळे, कधी बहिरे, तर कधी मुके व्हावे लागते.